आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक संतांनी गुरु केले. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना गुरु केले. एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना गुरु केले. नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांना गुरु केले. तुकोबारायांनी बाबाजी चैतन्यांना गुरु केले. प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांना गुरु केले. नवे भगवान श्री कृष्णांनी सुद्धा सांदीपानी ऋषींना गुरु केले. मग आपणासही आता गुरु करावा लागेल. हे काय आता वेगळं सांगू का? पण काही काहींना गुरुची फार एलर्जी असते. ते सहज म्हणतात आपल्याला काय गुरुची गरज नाही, आपल्याला काय गुरुची गरज नाही. अरे ठोंब्या, बिना गुरुचे ज्ञान होतच नसते आणि बिना गुरुच्याला किंमतही नसते. एका जणाला आमच्या बाबांना विचारले, ओ महाराज, तुम्ही फार सुंदर गायन करता, कोणाकडे शिकलात? कोण आहे तुमचे गुरु? ते म्हणाले कोणाकडे नाही. ते म्हणाले कोणाकडे नाही, माझा मी शिकलो. कोणाकडे नाही, माझा मी शिकलो. मग आमचे बाबा म्हणाले, महाराज, गुरुचं नाव सांगावं. बिना गुरुच्याला किंमतही नसते. कशी किंमत नसते सांगते बघा. एका बाईला विचारले, बाई थांब, हा मुलगा कोणाचा आहे? ती म्हणाली माझाच आहे. ठीक आहे, या मुलाचा बाप कोण? ती म्हणाली बाप बीप कोणी नाही, हा माझाच मुलगा आहे. बाप बीप कोणी नाही, माझाच मुलगा आहे. अगं भवानी, हा तुझाच आहे, हे खरं आहे, पण त्याचे नाव सांग ना. त्याचे नाव सांगितले तर त्या मुलाला किंमत आहे आणि त्या मुलाच्या आईला किंमत आहे. मग तो बाप कसाही असू, वेडा असू, पागल असू, दारुडा असू, लुळा असू, पांगळा असू, कसला का असेना, पण त्याचे नाव सांगणे गरजेचे आहे. तसेच सद्गुरूचे नाव सांगणे गरजेचे आहे. सद्गुरूचे नाव सांगितले तर त्या ज्ञानाला किंमत आहे. हे काय उपजात ज्ञानी नाही. गुरुशिवाय ज्ञान म्हणणे, गुरुशिवाय ज्ञान म्हणणे म्हणजे बापाशिवाय मुलगा म्हणण्यासारखं आहे. म्हणून प्रत्येकाने सद्गुरू करणे आणि त्या सद्गुरूंचे काय महत्त्व आहे, त्या सद्गुरूंचा काय महिमा आहे, त्या सद्गुरूंचे काय पावर आहे आणि ते सद्गुरू किती महत्त्वाचे आहे असे संत एकनाथ महाराज आजच्या अभंगातून सांगतात. अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. प्रसंग अखंड गणेश चतुर्थीचा आहे. या चतुर्थीला 7 संगत आपले गायक मंडळी फार छान गातात. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले होते. त्या कीर्तनातून एक प्रमाण म्हणाले, भाग गेला शिन गेला, उघा झाला आनंद. ते पाठीमागचे गायक म्हणाले, भाग्या मेला शिन गेला, उघा झाला आनंद. आता मला सांगा, भाग्या शिमग्याला मला कुठं आनंद होता असतो का? पण जाऊ द्या, शिमग्याला मला, पण माझ्या कीर्तनात नाही मेला. दुसरा गायक तर त्याच्याही पेक्षा वरचढ. मी म्हटलं, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. ते गायक पाठीमागे म्हणाले, शिवभोळा चक्रमूर्ती त्याची माय माझी चुलती. मी म्हटलं, अरे बाबा, त्या शिवाला, त्या भोळ्याला मायच नाही तर ते तुझी चुलती होईलच कशी? पण आपले गायक फार छान आहेत. तसेच आपले मृदुंगाचार्य ही खूप छान आहे. मृदुंगाचार्य गोरक्षनाथांसारखे कळाला का पण? गोरक्षनाथ मृदुंगातून बोल काढत होते. चला मच्छिंद्र गोरखाया, चला
एका ठिकाणी विनेकरी सारखे नाचायचे. कीर्तन झाल्यानंतर मी त्या बाबांना विचारले, बाबा तुमचे परमार्थावर किती प्रेम आहे हो? ते बाबा म्हणाले, महाराज कशाचं प्रेम आणि कशाचं काय, गावकऱ्यांनी बळजबरीने माझा गळ्यात दिला. मग मी म्हटलं, अहो बाबा तुम्ही कीर्तनात विना घेऊन किती नाचत होते? ते बाबा म्हणाले, महाराज नाचत नव्हतो, धोत्रामध्ये झुरा घुसलो होता, त्या झटकीत होतो. मग मी म्हटलं, बाबा निघालं का झुरा? ते बाबा म्हणाले, महाराज मी जसा उड्या मारायचो तसा त्या झुरळ वरती घुसायचे. जसा उड्या मारायचा तसा त्या झुरळ वरती घुसायचे. कीर्तन संपले तर त्या झुरळ काही निघले नाही. महाराज आता परत कधीच वेळा घेणार नाही. तसेच आपले या ठिकाणचे कार्यकर्ते ही खूप छान आहे. त्यांचे नियोजन ही फार सुंदर आहे. काही ठिकाणी भला मोठा मांडव आणि ऐकायला 5 पांडव. भला मोठा मांडव आणि ऐकायला 5 पांडव. ज्या मंडपात मुलेच क्रिकेट खेळतात. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले होते. त्या कीर्तनात चालले होते. एकाने बॉल मारला तर धपकन माझ्या थतडात लागला. मग मी पटकन खाली पडले. तिथे एक आजी होत्या. त्या आजी मला धावत पळत उठवायला आल्या. त्या आजी मला उठवता आधीच माझ्या बोकांडी पडली. त्या आजींचे वजन होते 100 किलो. मी दबले ना कशी तरी खालून कणत निघाले. अजून त्या गावात कीर्तनालाच गेले नाही.